नमस्कार, मी अदिती. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत गिलक्याची भाजी. याला तुमच्या इकडे काय म्हणतात मला कमेंट करून सांगा. त्यासाठी मी घेतलंय मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं आणि आलं टाकलंय आणि याची पेस्ट बनवून घेते. आणि त्यानंतर आपल्याला कांदा आणि गिलके कट करून घ्यायचे. आता मला 3 कोळे गिलके भेटले बाजारातून, तर मी 2 गिलक्याची भाजी बनवणार आहे आणि 1 गिलका मी उद्या सकाळी भजे बनवीन नाश्त्यासाठी. खूप छान लागतात गिलक्याचे भजे, तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर मला याचा सीझन वगैरे काय माहिती नाही. मला जेव्हा बाजारातून भेटतील तेव्हा मी गिलके घेऊन येते. आणि छान कोवळे गिलके भेटले, छान साल काढून घेतली. तुम्ही पण साल काढून घ्या नक्कीच, म्हणजे भाजी छान शिजते. गिलक्याची साल काढून घेतली आणि नंतर बारीक कट करून घेतलं. कांदा कट करून घेतला. कढईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये मोहरी टाकली, नंतर कढीपत्ता, त्यानंतर जिरे टाकले. जिरे छान तडतडल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत बारीक कट केलेला कांदा. तर कांदा मी ह्याच्यामध्ये टाकला आहे आणि 1 कांदा घेतला आहे मी मीडियम साईजचा, तो बारीक कट करून घेतला आहे. छान असा फ्राय करून घेते गोल्डन कलर येईपर्यंत. आणि आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, खोबरं आणि आलं घेतलं आहे त्याची पण पेस्ट बनवून घ्यायची आहे. ती पण आपल्याला आता ॲड करायची आहे. ती पेस्ट ॲड केल्यानंतर छान भाजायचं आहे, कारण खोबऱ्याचा त्याच्यातला स्वाद निघून गेला पाहिजे, म्हणजे किंवा कचकच लागतं नाही नीट भाजलं तर खोबरं, म्हणून छान असं भाजून घ्यायचं. आता मी इथं चांगला गोल्डन कलर येईपर्यंत छान भाजून घेतलं आहे बघा. आणि नंतर मी मसाले ॲड करते. घरचं काळं तिखट, अंबारी लाल तिखट, गरम मसाला, धनिया पावडर, मीठ आणि हळद, एवढं सगळं मी एकत्रच काढून ठेवलं अगोदर आणि टाकून घेतलं भाजीमध्ये. छान मसाले टाकल्यानंतर आपल्याला परतून घ्यायचा. आता हा मसाला ड्राय झाला आहे आणि मी ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून छान तेल सुटेपर्यंत भाजणार आहे. ह्याच्यामध्ये जास्त तेल टाकायची गरज नाही. मी माझ्या भाज्यांना जास्त तेल वापरत नाही. अतिशय कमी तेलात 1-2 चमच्यामध्ये माझ्या डेलीच्या भाज्या असतात, तर कमीच तेलात मी बनवते आहे भाजी. आणि आपण मसाला भाजण्यासाठी पाणी वापरू शकतो. छान थोडं पाणी टाकून बघा मस्त असा मसाला भाजून घेतला आहे. तुम्हाला बाजूला तेल सुटलेलं दिसत असेल. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करणार आहोत आपलं कट केलेला गिलका. तर याचे साल काढल्यामुळे लगेच शिजतो आणि खायला पण छान वाटतं. जर साल असेल तर तो शिजत नाही, खायला कचकच लागतो. कितीही वेळ शिजवलं तरी आतून पूर्ण शिजून जातं आणि साल कच्चेच असं राहतं. तर साल थोडीशी काढायची, जास्त नाही. तुम्हाला दिसत असेल मी वरून थोडी साल काढून घेतली आहे. छान 1 मिनिटभर फोडणीमध्ये परतून घेते ह्या फोडी. आणि आपण आता याच्यामध्ये गरम पाणी ॲड करणार आहे. तर पाणी भाजीमध्ये नेहमी गरमच टाका. मी कोणत्याही भाजीमध्ये पाणी हे गरमच टाकते. जरी गरज नसेल तरीसुद्धा, माहिती नाही का, पण टाकते. नंतर झाकून ठेवली थोडा वेळ भाजी, झाकून ठेवली आणि नंतर थोडा वेळ शिजू दिली आहे मी, 7-8 मिनिटं. आणि छान भाजी लगेच शिजली. आता ह्याच्यामध्ये फक्त आपण टाकणार आहोत वरून कोथिंबीर. तर कोथिंबीर थोडीशी गार्निशिंग करून घेते आणि भाजी सर्व करून घेते. आपली गरमागरम मस्त अशी भाजी तयार आहे. चला पटकन चॅनलला सबस्क्राईब करा. मला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. पुन्हा भेटणार आहे आपण पुढच्या अशा एका छानशा व्हिडिओसोबत. चला या खायला. बाय बाय, टेक केअर.